तर छत्रपती संभाजीनगरमध्ये आंतरधर्मीय प्रेमविवाह केल्याच्या रागातून सासरा आणि चुलत भावानं मिळून जावयाचा खून केल्याची घटना समोर आली होती। या प्रकरणी जव्हार कॉलनी पोलिसांनी पीडित मुलीचे आरोपी वडील, भाऊ आणि अन्य एका आरोपीला अटक केलेली आहे। पीडित तरुणींनी वडिलांना आणि भावाला आणि त्यातील आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी केली आहे। छत्रपती संभाजीनगर शहरात जवाहरनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत महाराष्ट्राला काळीमा फासण्याची घटना घडली। अगदी वडिलांनीच मुलीचं कुकू पुसलंय आणि आपल्यासोबत ती तरुणी आहे पीडित। ताई, काय नाव सांगा, ती कशी झाली होती घटना, काय प्रकार होता? ही घटना 14 जुलैला झालेली आहे। माझा नवरा घरी जेवण करत होता। आम्ही सगळ्यांनी घरी जेवण वगैरे केलं। त्याच्यानंतर ते पबजी खेळत होते। पबजी खेळता खेळता त्यांच्या मित्रांनी त्यांना बोलून घेतलं पबजीमध्ये खेळत असताना। मग ते झाडाखाली गेल्याच्या नंतर मी 10:30च्या सुमारास त्यांना फोन केला की घरी या म्हणून। माझ्या नवऱ्याने मला सांगितलं मी येतोय म्हणून। तेवढं सांगितल्याच्या नंतर माझा जो दीर आहे ना, आम्ही सुमित साळुंके, त्यांना आहे ना मुलांनी पबजीवरून सांगितलं की अमित भाऊला कोणतरी चाकू मारलाय म्हणून, आप्पासाहेबनं चाकू मारलाय म्हणे। तेवढं ऐकतच माझं दीर पळत गेले तिथून। माझी मागणी हेच आहे सर की त्यांना फाशी भेटली पाहिजे, कारण की माझ्या नवऱ्याने जितका त्रास काढलाय आणि काय म्हणणं, माझं इतकं म्हणणं की त्यांना फाशी झाली पाहिजे। काय करता नंतर त्यांनी दुसऱ्यांना पण असंच केलं। कोणी प्रेमीभाव करणार नाही ना। आणि एकतर आम्ही असे माणसं आहे की आम्हाला जातीचा काहीच विरोध नव्हता। माझ्या घरच्या म्हणजे यांच्या सासरे, माझे सासरे, त्यांचा काहीच विरोध नव्हता या बाबतीमध्ये। आम्ही सगळे जाती मानून म्हणून सगळं प्रथेनुसार आम्ही दोन्ही याच्यात आम्ही लग्न केलं होतं। आम्हाला माणुसकी मेन आहे या टायमाला। माझं इतकं म्हणणं की त्याला फाशी झाली पाहिजे। ती 25 तारखेला त्यांची डेट झाली। आता आमच्यावर तर दुःखाची वेळ आलेलीच आहे, दुःखाचा डोंगर कोसळलेलाच आहे। आता आमचं असं सहकार्य करायला आम्हाला कोणीतरीच पुढं आलेलं पाहिजे। जसे आता आपले आमदार साहेब, खासदार साहेब, आता त्यांचे तर आम्हाला काही नाव काही समजत नाही बापा, पण आता आम्हाला या आमदार लोकांनी, खासदार लोकांनी थोडंसं आपल्या शिंदे साहेबांनी, मुख्यमंत्री साहेबांनी, पंतप्रधान साहेबांनी आमच्याकडे जर सहकार्याची भावना ठेवावा आणि आता आम्हाला थोडं सहकार्य करून जर त्या गुन्हेगाराला फाशीची शिक्षा द्यावा।